नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक प्रतीक शेठ तानाजी पोतले शेळपिंपळगाव यांच्या दावणीवरती आलेलो आहे आणि यांच्या दावणीला भरपूर अशी बैल आहे. आणि आता सध्या चालू सीझनला चर्चेत असलेला त्यांचा महाकाल जवळपास आदत वयापासून एक नंबरच्या जुकाटा पुढे फेमस असलेला आज याचा संपूर्ण परिचय आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जवळपास आता त्यांनी ह्या सीझनला त्यांनी जुकाटा घेतलेला आहे, पण याच्या आधीचा काळ कांड्यावरती पळत होता, पण कांड्यामध्ये सगळ्या टॉपच्या जी बैल आहे त्या टॉपच्या बैलांपुढे तो पळालेला आहे. तर आज सगळी यांची संघटना इथं उपस्थित आहे. जवळपास यांचा 4 पिढीचा हा बैलगाड्याची परंपरा आहे. तर दावणीला भरपूर अशी 10-12 बैल आहे. तर संपूर्ण दावणीची माहिती मुलाखत या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरू करूया. मंगेश शेठ नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. मी मंगेश तानाजी पोतले, शेळपिंपळगाव मोचवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. कधीपासून आहे बैलगाड्याचा नाद तुम्हाला? बैलगाड्याचा नाद हा आमची 4थी पिढी. आमचे पंजोबा बैलगाडा हे करायचे, नंतर आमचे आजोबांचे 4 भाऊ एकत्रच गाडा, त्याच्यानंतर आमच्या वडिलांचं, नंतर आता हे आमचं 4थी पिढी आमची. 4थी पिढी. हो. कशी झाली बंदीनंतर सुरुवात? बंदीनंतर काय झालं, बंदीनंतर जरा आमचं गाडा थोडा थांबलाच होता बैलगाडा शर्यतीला. आणि सहज आता आमचे आजोबांचं काय ते विरुंगळा काय नाही म्हणून म्हणले बाबा घ्या. मग असंच आम्ही लाईव्ह मध्ये व्हिडिओ पाहिली. आमचे मावस भाऊ आहे उमेश भाऊ साखरेंना मी ते गोरा पाटला आम्हाला असा लाईव्ह मध्ये दत्ता मोठे ज्याच्याकडून ऑनलाईन आम्ही महाकालची खरेदी केली. पहिलीच खरेदी केली. 5,000 रुपयाला घेतला महाकाल आम्ही दत्ता मोठेकडून ऑनलाईनला. तिथून पुढे आमची सुरुवात झाली. व्हिडिओ मध्ये घेतला होता त्याला? हा, व्हिडिओ मध्ये. काय बघितलं होतं व्हिडिओ मध्ये? असं व्हिडिओ मध्ये तो ना गोडी माग एवढा भारी पळाला होता ना मोकळात, लय जबर पळाला होता. आणि तसंच हे केलं. मग किती झाली खरेदी त्याची तिथं? 35,000 रुपयाला झाली ती. 35,000. हा. आणला तेव्हा म्हणजे किती महिन्याचा होता तो? एक 6 महिन्याचा गोरा होता. 6 महिन्याचा. हा. आणला तेव्हा त्याला ताकद नव्हती, काय नव्हती. आता गोरा कमी आहे. दावणीला आल्यानंतर कसं केलं नियोजन त्याचं? दावणीला आल्यानंतर त्याला काय केलं, आमची पहिल्यापासून जुनी पद्धत आहे आमची, आजोबांचं सांगणं. पहिला आणला की आम्ही ना त्याला 8-10-15 दिवस हे केला. त्याच्यानंतर काय केलं, मोकळा सोडला त्याला. इथून घराच्या पासून मोकळा सोडला. मग नंतर गाठात नेला, मोकळ्यामध्ये पळावला आणि मग पब्लिकला धरला. आजपर्यंत त्याचा नादच नाही, कांड्यावर बी जोकाडात बी. रिहर्सल कुठे घेतली पहिली त्याची? म्हणजे
त्याची रेसल पहिली आम्ही मोहिते आमच्या गावातला घाट आहे मोहितवाडी त्याच्यात घेतली. त्याच्यानंतर रामनगरची यात्रा होती पिंपळगावची. मग पिंपळगावच्या रामनगरच्या यात्रेत आमचे मित्र आहे प्रशांत गेनन यांचे मामा आहे मरकळचे लोखंडे, त्यांच्याकडे असाच गोरा होता बारका. आम्ही पिंपळगावात धरायचं ठरलं, डबडा बांधून दोन्ही गोरं आणि मग तिथं महाकाल नादच पळाला. त्याच्यानंतर मग हे त्याच्या पुढे लगेच दुसऱ्या गटात आमचे मित्र आहे पाहुणेचे नातेवाईक आमचे प्रमोद शेट्टी काळे, त्यांनी मग खालुंबऱ्याला नेला गोरा. तिथं सुद्धा गोरा 1 नंबर कांड्या पळाला. आणि सगळ्यात पहिली सुरुवात नवीन नवीन आता गोरा पळतोय पण गोऱ्याला गोरा चांगला मिळाला. सगळ्यात पहिला मग आमचे आत्याचा मुलगा म्हणजे आमचे पाहुणे आमचे दाजी सचिनराव पानमन यांच्या मथुर सोबत आम्ही सुरुवात कुरुळी गावाने पहिली यात्रा भरवली होती. कुरुळीत तिथं कांड्यावर घेतला पहिला, मग त्याला तिथून जे सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर याला एक घेतला सिंधुवर तिथे एकदा कांड्याव तिथं 1 नंबर बारी बी झाली. राजा आणि रामा होता त्यांच्या पुढं आणि फायनल बी आमची 4 नंबर फायनल बी झाली. तिथून पुढे मग महाकालनी नादच करून टाकला मग सगळीकडे. किती वासरांबरोबर पळाला महाकाल? महाकाल सगळ्यात पहिला मथुर नंतर नथुशेठ दाभाडे त्यांच्या ओम्या बरोबर पळाला काही घाट. त्याच्यानंतर पहिल्यांदा घाटात आम्ही सावरदरीच्या घाटात रामनाथ शेठ वारंगे यांना पहिल्यांदा आम्ही कांड दिलं ओम्या आणि महाकाल. तिथं आमची रावण होता त्यांचा, रावण आणि महाकाल तिथं सावरदरीला आमची बारी बी पहिली झाली. फायनलला ट्रॅक्टरला बी आमची 1 नंबर झाली. आणि तिथं मुलाखत म्हणजे जोकाडापेक्षा कांड्याची चर्चा झाली. असं दोन्ही बी असे दोघं सख्खे भाऊ असले का असे दोघं गोरं बी नादच गेला त्यांचा. त्यांनी तिथं मग मामांची तुम्हीच मुलाखत घेतली ती, मामांनी सांगितलं होतं 40 फुटाहून सुद्धा एक कांडा जाऊ शकतो म्हणला टॉपच्या बारी पुढं. टॉपच्या जुकाटा पुढं कशी काय आली मागणी तुम्हाला डायरेक्ट? काय झालं, आम्ही आता सचिन भाऊ पानमनच्या बारीत पळत होतो, लोकांना गोरा दिसला आणि काय मग एक घाट आम्हाला नथुशेठ दाभाडे आम्ही ना वडगाव कांदळीच्या घाटात तिथं बारी झाली आमची. वडगाव कांदळीच्या घाटात कांड लय जोरात गेलं तिथं नाद. मग त्याच्यानंतर चर्चेत झालं कांड आणि आमचे पानमन पाहुणे त्यांचे घरात एक म्हणजे त्यांची आजी एक्सपायर झाली ती, त्याच्यामुळे तिथं कांड काय झालं आम्हाला की कांड उभं होतं. मग तिथं दाजींच्या मार्फत आम्ही सचिन भाऊ पानमनच्या आणि आमचे बंधू प्रतीक पोतले नथुशेठ दाभाडे तिघांच्या मार्फत आम्हाला काय आलं, रामनाथ मामा वारंगे यांचा कॉल आला की कांड देता का. मग सचिन शेठ पानमन बंधूराजांना आमच्यात चर्चा झाली की कांड म्हणलं चालतंय तिथं. मग तिथं आम्ही कांड दिलं त्यांना. ज्यावेळेस कांड्यावरती घेतला तुम्ही आडी अडचणी यायला आलत्या का काही? नाही, कांड्यावरती घेतल्यानंतर काय झालं तर कांड्यावर घेतल्यानंतर त्याच्या आडी अडचणी नाही आल्या. पण एक घाट जरा एकदा बुचकला होता आणि थोडाफार आजारी होता, ते आमची चुकी तिथे एकदा थोडाफार आली कमी जास्त झाला होता. टॉपच्या जुकाटा पुढं कोणत्या बैलांपुढे सगळ्यात जास्त वारंगी ओम्या पुढेच बैल पळाला आपला. ओम्या पुढं हा, आणि बरं शिवल्यांच्या पक्षापुढे एक घाट. ज्यावेळेस ओम्या आणि पक्षाच्या पुढे पळाला त्यावेळेस भरपूर चर्चा झाली असं? हो, भरपूर चर्चा झाली सर. चांगली बैलाला चांगली ओळख झाली बैलाची महाराष्ट्रावर. त्याचं नाव महाकाल का ठेवलं तुम्ही? घेतलं तेव्हा 100 महाकाल नंदीचा अवतार म्हणजे हेच, मग काय नाव ठेवायचं मग महाकाल ठेवलं त्याचं. आणि महाशिवरात्री दिवशी घेतलेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी घेतलं. ओम्याच्या पुढं किती घाट पळाला? ओम्याच्या पुढे जो एक 16-17 घाट पळाला बैल. 16-17 घाट. हा. अजून कोणकोणत्या टॉपच्या जुकाटा? डेरेंगे आणि निदेश लांडगेच्या हे सोना पुढे पळालाय. आपले परत शिवरायांच्या याच्या पुढं पक्षा पुढे पळालाय. आणि आपले हे एक पाचुनकर शंकरबाईला पुढे एकदा पळालेले घाट. पाचुनकर अजून पल्ल्या ओम्या पुढे पळालेला आहे. त्याच्यानंतर शंभू वारंगे शंभू ओम्या पुढे पळालेला आहे. सगळ्यात म्हणजे आवडती वारी कुठे झाली? सगळ्यात आवडती पहिलाच घाट आमचा टॉपच्या जोकडे पुढे सावरदरी. हा, पहिल्या दिवशी आम्ही तिथं बारी झाली. आता त्या दिवशी फायनल सेपरेट फायनल होती ना, याला बी आतून बारी झाली. फायनलला बाकीच्या सगळ्या बाऱ्या बिले सावरदरी घाट असा होता पहिल्यापेक्षा सगळ्या बाऱ्या आतून चालल्या होत्या. आणि बाकीचे 10-11चा घाट होता, 12चा 11, 30, 20, 11, 5, 4
मग आमची बारी 10:85 झाली तिथं, सगळ्यात आतून म्हणजे फायनलला सगळ्यात आतून तिथं सगळ्यात जास्त चर्चा झाली तिथं. कांड्यावर जुकाटात कधी घातलं तुम्ही? कांड्यावरून जुकाट घ्यायला त्याला निमोनिया झाला. निमोनिया झाल्या गोरा जरा आजारी होता आणि थोडा क्लिअर झाला. क्लिअर झाल्यानंतर काय आलं की कांड्यावरती आता बैल थोडे जरा जरा याचा शंभू आणि आपला रावण बैल थोडा कमी झाला होता यांचा. मग जरा वाटलं बाबा आता बैलाला हे नको, चांगला बैल मिळाला. मग निर्णय घेतला आम्ही की बंधुराचं आमचं बोलणं झालं की बैलाला माग घ्यायचा. मग आम्ही आमचे सावडे नतुशेठ दाभाडे यांच्या संग चर्चा केली. ते म्हणले पहिला घाट आहे. मग त्या म्हणले आमच्या त्यांचा शिस्तीचा बैल आहे शंभू म्हणून, त्या घाटात आम्ही सुरुवात केली. पहिल्यांदा आमची बारी 11:40 झाली तिथं आणि फायनलच्या दिवशी बी सुद्धा 11 म्हणजे याला पहिली झाली 11:30 38 झाली पहिल्या राऊंडला. आणि मग आम्ही तिथे निर्णय घेतला. त्यांचा एक गोरा आहे कांड्यावर होत होता ओम्या म्हणून, तो ओम्या गोरा आहे ना जोकाडात घेतला महाकाल बरोबर. आणि तिथं मग आमची बारी सगळ्यात आतून झाली 11-20 बारी झाली आणि तिथं टाळीच झाली एका घाटात पब्लिकमध्ये, आदत वस्त्र दोन्ही बी. आणि 2 नंबर फायनल बी झाली. आणि तिथून पुढं जे महाकाल आता शिस्तीचाच, त्याच्यानंतर पुढच्या घाटात आम्ही लिमगावला सुद्धा पहिल्यांदा 12 हे झाली 12:05, नंतर 11:85 झाली आणि 13च्या घाटात. आणि फायनलला परत 12:04 झाली 12:04. कसं असतं घरी नियोजन, कसं असतं महाकालचं? घरी नियोजन हे सगळं आमचे बंधू प्रत्येक पोतले हे सगळे बघतात. बैलाला खायला घालण्यापासून त्याला धुण्यापासून त्याची सगळी बारीक म्हणजे सगळ्या गोष्टी सगळे आमचे बंधू बघत असतात. आणि रतिभाव मध्ये काय असतं? रतिबामध्ये काय आपलं हेच रेग्युलर आपला त्याला हे याच्याकडून आणतं रतीब, आपले ओढजाची डाळ आहे, सातू आहे, आणि बाकी आपलं कडब्याची कुटी आणि कडवा तोडून हे टाकतो आम्ही त्याला. तोडून टाकतो. हा. व्यायाम कसा घेता घरी त्याचा व्यायाम काय नाही, जर गाठात जाईल तेव्हाच तो फक्त त्याची चालायला न्यायचं मध्ये, एक जर जास्त दिवस आराम असेल तर मध्ये चालायला न्यायचा आणि नसलं तर मग आपला आरामच त्याला घरी असतो. स्वभाव कसा आहे बैलाचा? बैल असा आहे ना एवढा शिस्तीचा आहे, कधी मारणार नाही कोणाला, काय नाही. आणि आता जोकाटात मागे घेतला म्हणून बैला दुसऱ्या दाव्याने बांधलाय, नाही तर बैल हा एकाच दाव्या. बैल आहे ना जिथं शेण टाकतो ना लघवी करतो त्या बाजूला कधीच बसत नाही बैल, त्याला निर्मळपणा बैल लागतो. एवढा बैल शिस्त आणि एवढा गुणी बैल आहे ना, नादच नाही, मारणं नाही, गाठात झुपताना त्रास नाही, काय नाही, काहीच नाही. विशाल शेठ नमस्कार. नमस्कार. पहिला तुमचा परिचय द्या आम्हाला. मी विशाल पांडुरंग पोतले, युवासेना तालुका प्रमुख आणि माझे उपसरपंच पिंपळगाव, यात्रा कमिटी उपाध्यक्ष मोहितवाडी. कसं असतं एक संघटनेचं तुमचं नियोजन कसं असतं काय सांगा आम्हाला? संघटनेचं नियोजन म्हणजे सगळ्यांच्या विचाराने या ठिकाणी गाडा आम्ही आजपर्यंत पळवलेला आहे. आमचे पंजोबा रामा मारुती पोतले यांनी जो गाडा चालू केला तर आजपर्यंत आमचे पंजोबा, आजोबा, आमचे वडील आणि आमच्या बंधूंपर्यंत आम्ही 4-5 पिढ्या हा गाडा पळवतोय. आणि गाड्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळे एकोप्याने या ठिकाणी विचारविनिमयाने बारी दामट्याचं नियोजन असतं, कसं नियोजन करायचं किंवा काय असं सगळ्यांच्या विचाराने होत असतं. आता संपूर्ण जवळपास पुणे नगर जिल्ह्यामध्ये महाकालने नाव केले, म्हणजे टॉपच्या जुकाटा पुढे पळत होता आणि आता त्याला तुम्ही जुकाटात घेतले, तर काय सांगसान आज महाकालबद्दल? महाकालच्या बद्दल असं सांगायचं म्हटलं तर आजपर्यंत आम्ही बरीच बैल आमची होऊन गेली, पण ह्या बैलाच्या वासराच्या किंवा ह्या बैलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय शिस्त, त्याची पळणी आणि जेव्हा घेतल्यापासून तर आजपर्यंत त्यांनी आमचं कोणत्या घाटामध्ये नाव खाली केलेलं नाही. म्हणजे त्याची पळण्याची शिस्त जर बघायला गेली तर आपण अनेक बैल होऊन गेली, त्यामध्ये हिंदकेसरी मन्या बैल असेल, आता पळतोय रामशेठ वारंगे यांचा ओम्या बैल असेल, आप्पासाहेब साकोर यांचा बंट्या असेल, असे अनेक बैल या ठिकाणी हिंदकेसरी म्हणून होऊन गेली किंवा काही पळतात. त्याच्याच पद्धतीने बैलगाडा मालक सर्व नगर जिल्ह्यातील बैलगाडा मालक असतील ही चर्चा करतात की महाकालचे पळणं जे आहे पळ तो तशाच पद्धतीचा पळ आहे, फक्की धरून पळ त्याचा आहे, त्याच्यामुळं प्रत्येक घाटामध्ये गाड्याच्या याच्यामध्ये तो आतूनच राहतो. म्हणजे त्याचा आतापर्यंत 40-50 घाट कांड्यावर झाले
त्या ठिकाणी सुद्धा तो 1 नंबरच पळाला. आणि जोकाटामध्ये आता 10 घाट झाले, तर टॉपच्या याच्यामध्येच तो राहिलेला आहे. आणि घाटामध्ये त्यांनी फायनल 1 नंबर फायनल असेल, फेरी असेल, सिरियल दोन्हीमध्ये. कोण करतं बैलांचे पारख वगैरे कसं काय घेताना खरेदी? बैलांच्या पारखीच्या याच्यामध्ये आता हे पहिल्यापासूनच आमच्या परिवारामध्ये आम्हाला बाळकडू आहे. म्हणजे आमचे आजोबा वडील त्यांचं बघूनच आम्ही या ठिकाणी, आणि पारख करायला आमचे चुलते असतात, बंधू आहे. बाजाराला जायचं किंवा काय कशी पारख केली पाहिजे याची माहिती आहे. कसं असतं संघटनेचं नियोजन घाटात घरी वगैरे कसं असतं? आता ज्यावेळेस बैलगाड्याला जायच्या आधी टोकन काढल्यानंतर टोकन आल्यानंतर आधीच 4-8 दिवस आमचं नियोजन असतं की कोणता बैल कसा जुळवायचा बारीला, की जेणेकरून आपली बारी कशी आतून राहील त्या पद्धतीत आधीच नियोजन होत असतं सर्वांच्या विचारविनिमयाने. आणि बैल जुळवताना आपण पहिलं बघतच असतो की बा कुणाचा बैल कसा पळतो किंवा काय. आणि एकदम बैल एखाद्याला सावड करताना, देताना किंवा त्यांचा घेताना एकदम हास्य विनोदाने, म्हणजे आपलं मनमोकळेपणाने आमचं त्या ठिकाणी असतं गाड्यामध्ये. हे असं नाही की प्रत्येक ठिकाणी आपली बारी 1 नंबरच राहिली पाहिजे. बारी झाली तरी आम्हाला आनंद असतो, म्हणजे तसं काय हे नसतं असं बारीच्या. बंदीनंतर सुरुवात कशी झाली काय? बंदीनंतर चालू झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा नाग्या बैल घेतला. आमचे मामाचे बाबूराव भंडारे त्यांच्याकडून 3.5 लाख रुपयाला तो बैल घेतला. बैल घेतल्यानंतर पहिल्यांदा आम्ही गुळाणीचा 60वाजी बाबाला त्या ठिकाणी टोकन काढलं. तर त्या ठिकाणी योगाने आमचा 1 नंबर टोकन निघाला. आणि त्या घाटामध्ये पहिलीच फळीफोड 11:42 आमची त्या ठिकाणी बारी त्या बैलावर झाली. त्याच्यानंतर बरेच घाट त्यांनी सिरियल फायनल, 2 नंबर 3 नंबर फायनल. बैलाच्या बाबतीत बोलायला जातं एकदम शिस्त आहे बैलाला, कधी मारित नाही, लात नाही मारित, काय ना असं. आणि दुरीत पाळणारा बैल. किती घाट झाले त्याचे? त्याचे आता जवळजवळ आम्ही 2 वर्षानंतर मला वाटते 125-150 घाट झाले असतील आमच्याकडे. 125. त्याचा अविस्मरणीय क्षण कोणता घाट? त्याचा अविस्मरणीय क्षण म्हणजे क्षण म्हणायचं जर झालं तर रामलिंगच्या घाटात आम्ही ना गेल्या वर्षी दिवसभर घाटाचा राजा होता. सागर सातव यांचा जुळ्या बैल होता आणि आपला उजवा खांदा बैल नाग्या होता. दिवसभर घाटाचा राजा रामलिंगला त्या ठिकाणी आम्ही होतो. ही बारी एक उत्कृष्ट बारी झाली. नाना नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या आम्हाला. ज्ञानेश्वर लक्ष्मण पोतले, राहणार मोहितेवाडी, बघा. किती वर्षाची परंपरा आहे बैलगाड्याची आपली? परंपरा आमच्या आजोबापासून आहे. फार कशी असायची तुमची बैलगाड्या शर्यत? सेपरेट बैल होती, 4-4 बैल स्वतःची, 2 बैलगाडं वडायला 2 बैल राहायची. पण मग अशी भावकीची लोक असती. पूर्वीला काय बैलगाड्याला गाड्या बिड्या काय नव्हत्या, पायी घेऊन जायची यात्रेला. इथं जवळपास आपल्या गाठ दामटायचं. शेती करायची तीच बैल, अशी काय पहिले बैल बांधून असलं काही प्रकार नव्हता जुन्या काळात. किती होती बैल पहिली धावणीला? 6 बैल होती, मग 8 बैल होती. एकत्र कुटुंब होतं आमचं सगळं. कसं असायचं नियोजन त्यावेळेच तुमचं? आता वडील आणि चुलते आम्हीच होतो त्याच्यात. चुलत्यांचं नियोजन भुईमुगाच्या शेंगा मांडवात बैलांना खायला पूर्वीच्या काळात होत्या. मटकी, तुरी भरडून घरचंच खाद्य होतं. शेंगा सुद्धा चालत होती चुलत्यांच्या काळात. आम्ही लहान होतो पण आम्ही पाहिलंय ते. समजा त्यांच्या बैला गाड्या मागे जातो. कशी असायची पहिली बैल? बैल लय मोठाली होती. या बैला कुणी मोठाली होती, भरपूर मोठाली बैल राहायची. किती दिवसाच्या गॅपने झोपायची त्यावेळेस तुम्ही? नाही तेव्हा आपले कवा तरी गाडक जे आता जवळपासचं घाट, तेव्हा असं काही फायनल कुठे निघत नव्हते ना शर्यत. त्या गावची यात्रा असेल ते तर न्यायची एवढ्या जाग्यात आपल्या जवळच्या एरियात. पाबळ सारखा इथं तळेगाव डमडर आहे, तेवढी लांब 2च घाट करायचं. नाही ते दावडी लिमगाव इथं आपले मरकळ हे गावाजवळची सगळी पायी जायचं. इनाम वगैरे काय राहायचं तेव्हा? हे काय की इनामाचं पहिले आजोबाच्या त्या काळात चुलत्यांच्या ते म्हणलं निस तोडा मिळाला तरी ते लय व्हायचं. 1 नंबर पळाले जुन्या काळात. बैलगाडा कसा असायचा तो बैलगाडा? ते काही चाक त्याच्या याच्यापेक्षा मोठी चाक होती आमच्या बैलगाड्या. लाकडी बैलगाडा, त्याला ते चरेने विणलेलं राहायचं, त्याच्यावर माणसं बसून जायची. 4-2 माणसं बसून सुद्धा जात होती. म्हातारी माणसं जरा असली तर ती पायी बैला सगळं चालण्यापेक्षा त्याच्या गाड्यात बैल आम्हाला 2 बैल असा शियास्ट्रा राहायची गाडा वाढायला. 6 बैलाचं 13 काळात तसं असं राहायचं नियोजन.
पहिली बैल आणि आताची बैल काय फरक वाटतो तुम्हाला? आता हे पाय आता अवतरला काय नाही, या बैलांना काय एवढं दम आहे का? पण ते आता हे चाललंय समजा नवीन पिढीचं. आता हे नुसती पळवायचीच आहेत ना. पहिले शेती करून बैल गाडा दामटीत होती जुन्या काळातले लोक, आमच्या चुलत्यांच्या काळात. आता हे नुसतं सेपरेट गाड्या होतीत ना, यांना काय आता खायचे आणि पळायचे, यांचा व्यायाम चालू राहतो. परंपरा 4 पिढ्याची टिकली. 5व्या पिढीला सुद्धा आता हे नातू आहेत आमचं उभं दोन, ते सुद्धा त्याच्यात उतरलेत. पहिला मिली पॉइंटचा खेळ नव्हता. काय नाही, सेकंदच होतं फक्त. ते बी पूर्वी पहिले आमच्या चुलत्यांच्या, आता तेव्हा घड्याळही नव्हती. लोकांनी टाळ्या वाजवल्या, पब्लिकनी गाठ त्याची बारी सांगत होती. असं होतं पूर्वीच्या काळात. कोण कोण होते जुने गाड्या मालक त्यावेळेस? लय होते, पण आता आमच्याकडे त्यात बाबूगिनू शिंदे, बाळूगिनू साकुरे, बाबू मालक थिटे, परत हे निरगुडीचा माधू म्हणून ऐकलेला आहे. परत इथं झेंडे होतं मरकत याचं करंडीचं. आरगडे तुपे त्या काळात बरेच गाडं होतं. असं ठराविक गावात गाडं राहायचं 4-2. लिंबगावच्या घाटात तर फार चंद्र उगवतोवर पळायची लोक, शेवट दामटायची चांगल्या गाड्यावाली. हे आरगडे तुपे, काळुके देऊची गाडं संध्याकाळचं दामटायची फार चंद्र उगवल्या. ते सीताफळीचं म्हणतात, तिथून सीताफळीचं तिकडून अजून म्हणतात लोक. दावणीचा आता महाकाल आहे आपल्या. महाकालने आता आमचं नाव फार पुणे महाराष्ट्रात गाजलंय. महाकालचा नादच नाही करायचा, एकदम शिस्तीचा गोरा लागला. 1 नंबरने पळतो, मागं पुढं पळायला लागला. दोन्ही बाजू काही त्याच्यात अडचणच नाही राहिलेली. 1 नंबरनेच पळतो, शिस्तीचा. असं जागेवर जर शिस्त धरली का अजिबा आड्या पाड्या होत नाही. 1 नंबरने पळाला. एवढ्या बैलात आमचं नाव काढले. आम्ही गाडं दांबटलं पहिलं, पण हे लई गाजलं गोरा होतं नाग्या बैलांनी. दोन्ही बी पंबलाच आलेले बैल आहेत आमचे. बाबा नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण. नाव सांगा पहिल्यांदा आपलं. मी गुलाबरामभाऊ पोतले. किती वर्षाची आहे परंपरा बैलगाड्याची? मी 1970 पासून ते आतापर्यंत कारभार मी केला. आता हे सगळे लहानाची मोठी केल्यात मी. आणि माझ्याकडे ज्या वेळेला मी हे होतो त्यावेळेला माझा कारभार होता ना, त्यावेळेला 7, 8, 9 अशी बैल असायची. मला बैल शेतीला चांगली असावत म्हणून मी हे करायचं. आणि गाडा पण दामटायची. ही त्या बैलातून नेमके बैल निवडून काढून गाडा दामटायची नेमकी. आणि आमच्या वडिलांचं ज्या वेळेला आम्ही कुलदैवत होतं आमचं पुढं खंडोबा मेदनकरवाडीचं, तिथं म्हाताऱ्याला चमक निघाली होती पाटणी. तर त्यावेळेला त्या म्हाताऱ्याचे अंगावून गाडा गेला आणि त्यावेळेला गाडा दामटीच होता आम्ही. तर त्यावेळेला त्यांची चमक राहिली त्या गाड्यामुळं. आणि आतापर्यंत अजूनपर्यंत गाडाच आम्ही दामटितोय. आणि आता काही खंडन नाही, काही नाही, सगळे गाडा दामटून सगळी मोकळी आहेत. आणि मी त्याच्यात लक्ष टाकीत नाही. ते सगळे काय करते ते करतात. कशी होती बैलगाडा शर्यत? कशी होती पहिली? बैल चांगली होती त्यावेळेला. कसं काय तुमचं नियोजन कसं असायचं पहिलं? नियोजन म्हणजे मी 3 भावाचं कुटुंब होतं आणि हे 4था भाऊ होता. आणि त्या चौघांचं मी सगळं पालन पोषण करायचं असं होतं. आणि त्यावेळेला बैल सगळी मी खरेदी करून आणायचा. आणि बैल कमी पडला शेतीला तर तो मी बदलून आणायचा. आणि त्यातूनच बैल गाडा दामटायची. संगोपन कसं असायचं बैलांचं पहिलं? बैलांचं संगोपन हीच करायची, हे पोरं ही सगळी. आणि ते भाऊ होते ना 2-3, ते भाऊ मी काही काम नाही केलं आतापर्यंत. मी 70 पासून तर आतापर्यंत 2000 पर्यंत वाईला निघालो. आणि तिथून मोर ते आपले गाडा दामटीत. अजूनही बी त्यांचा गाडा चालू आहे. त्यांचा काय गाडा बंद नाही कधी, काय नाही. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव गणेशदादा गुलाबशेठ पोतले. कसं असतं हे नियोजन घरचं गाड्याचं म्हणजे माझ्या आठवणीपासून पाहतोय ना, आमचे वडील आणि 3 चुलते म्हणजे 4 भाऊ. आमच्या आजोबांचे पासून गाडा दांबटे म्हणजे मी पाहिलं, माझ्या लहानपणापासून पाहतोय तर ते सगळे सांगायचे आजोबांनी गाडी दांबटली. मग मोठ्या चुलत्यांचं जन्मतारीख 1929 होती. ते पण म्हणले मग वडिलांचा गाडा होता मग फार पूर्वीपासून. मग ते मोठ्या चुलत्यांनी पण गाडा दांबटला. त्याच्यानंतर मग काशीराम रामभाऊ पोतले. 2 नंबर चुलते लक्ष्मण रामभाऊ पोतले. आणि 3 नंबर विशाराम रामभाऊ पोतले. आणि हे वडील गुलाब रामभाऊ पोतले. तर तिघांनी सर्व बैलांचं पाहायचे. थोरले आणि हे कारभारी होते.
खरेदी करणं आणणं, पण त्यांचं संगोपन सगळं हम्म. 2 नंबर चुलते आणि 3 नंबर चुलते अण्णा आणि आप्पा यांनी त्यांना फार जपायचे. मुलांच्या पेक्षा त्या बैलांना फार जीव लावायचे. आणि इतके सांगितलं नाही, पण गाया असायच्या घरच्या, हम्म. गावरान गाई 5, 7, 7, 8, 8 त्याची बैल व्हायची. कधी कधी आहे ना 15, 16 बैल राहायची धावणीला. मग त्यातली निवडून ते गाड्याला आणि काही खरेदीची राहायची. मग गाड्याची बैल 8 राहायची, 2 गाड्या सगळ्याच. आणि बैल गाडा ओढून येणारी 2 सेपरेट. आणि घरामध्ये एकत्र कुटुंब असल्यामुळे चौघाभावांचं लोकसंख्या राहायची त्यावेळेस. राबता राहायचा घरी माणसांचा भावकीतला. किती बैल असायची सगळी? माझ्या आठवणीमध्ये 15 बैल होती. पण गाड्याची निवडून चांगली असायची 8. बाकीची आवताची, काही गोरी राहायची. आता किती वय आहे तुमचं साधारण? माझं वय आता 55 चालू आहे. 55. तरुण पिढी आली बैलगाड्यात. हा मधल्या काळामध्ये ज्यावेळेस ते बंदी आले ना गाड्यावरती त्यावेळेस राहिली. पण आता हे आमचे 2 जण भाऊ आहेत थोरलांले, त्यांनी आणि चुलते त्यांनी ते तशीच बैल जरी पळत नसली ना तरी गुरी ठेवली बुवा. घरच्या गायांची झाली ना परंपरा म्हणून मग ती लवकर विकायची नाहीत. आम्ही कंटाळा करायचो, पण ते आता त्यांनी सांगितलं की आम्हाला करायला लागायचं, पण त्यांनी ते टिकून ठेवलं. मग आता पुढं परवानगी हटली, गाडी चालू झाली, मग पुढची पिढी उतरली गाड्यात, आमचे पुतणे. आता बैलगाडा आपला आहे, आता व्यवसाय काय आपला काय? शेती. शेती. हो, शेतीमध्ये काय काय घेतात आता? शेतीमध्ये पूर्वी कांदे घ्यायचे, सगळे पिकं होतात. आता मेन पीक ऊस असं झालंय. ऊसाचं. हो. महाकालनी पुणे नगर जिल्ह्यात आता चालू सीझनला नाव करीत आले. चालू सीझनला नाही, 2 वर्ष होऊन 2 गेले. वर्ष झाले. हो. तर मग काय सांगसान त्याच्याबद्दल तुम्ही आता? महाकाल गाडा तसे ना फक्त हे पहिलं पूर्वीपासून नाद किंवा परंपरा म्हणून पळीत होते. पण महाकालने त्याला इतकी चालना दिली की आता हौसेने म्हणजे फार आनंदाने त्यातमध्ये जोश आला सगळ्यांना. त्याच्यामुळं इतके जपतात त्या गाड्या बैलांना आणि सारखं लक्ष असतं. मग प्रत्येक घाटात लक्ष असतं. आता सारखं पळवल्यावर कोणाची बारीक किती, मग आपलं महाकालचे तर प्रत्येक जिथं जायचं तिथं नंबर होतो महाकालचा. महाकाल आला ना, आमच्या पुतण्याने त्याला ऑनलाईनच मागवला आणि ते इतका भारी लागला की त्याच्यामुळं परत एवढी बैल झाली आणि प्रत्येक घाटात नाव. महाकालमुळे आमचं कुठं गेलो ना, कुठल्या कार्यक्रमात असलं की महाकाल, नुसतं महाकालचंच नाव असते. कशी होती पूर्वीची शर्यत, आताची शर्यत काय वाटते? पूर्वीच्या शर्यतीमध्ये आता निवडून बैल दांबाटले जातात. आणि पूर्वीच्या काळी कसं होतं, प्रत्येकाचा मालकांचा, आमचा आता मोठं कुटुंब असल्यामुळे बैल भरपूर राहायचे ना, सेपरेट गाडा. ते नंबर बारी बसली पाहिजे असा काही विषय नसायचा. पण बाऱ्या न्यायच्या, 2-2 न्यायचे. हे सगळे आम्ही लहान होतो, आम्ही फक्त आपले दुधानी धरायची किंवा बळस गेलो मागं लय लांब असेल तर मग आम्हाला घरीच ठेवायची. दावणीचा परिचय द्या आम्हाला सगळ्या. दावणीला आता भरपूर बैल आहे तुमच्या. तर वासरांची खरेदी कुठं झाली, बैलांची खरेदी? हे आमचे मित्र आहे उर्साचे, वैभव शेठ ठाकूर, त्यांच्याकडून घेतलेला आहे गोरा. काय नाव आहे त्याचं? गुज्जर याचं नाव आहे. पुढे पळतोय आता काय? हा जोकाटाच बोलतोय. 2 गाठ झाले आपण घेऊन. 2 गाठ. हा. याचं नाव कॅप्टन आहे. कॅप्टन कुठं झाली काय खरेदी याची? शिव आमचा साडू आहे मलटणचे, शावराज भोसले, त्यांच्याकडून आम्ही घेतला होता. 1,51,000 रुपये घेतला होता. किती गाठ झाली असं आता? याचे जवळजवळ आमच्या माय हिशोबाने 60-70 गाठ झाले असेल. 1.5 वर्ष झाले. 1 नंबर जोकाटा पुढे पळतोय. तो आपला 20-30 फुटावरून जातो. कोणती ती जात याची? हा गावरांमध्येच आहे जरा. गावरान काळा मोरामध्ये येतोय. याचं काय नाव आहे? याचं नाव नागे आहे. किती वर्षाचा आता हा बैल? आता आम्ही घेतलेला 2 वर्ष होऊन गेले. उजव्या खांदा जोकाटामध्ये पळतोय. 1 नंबर शिस्ते. बैलाला शिस्तीचा बैल आहे आणि घेतल्यापासून बरेच गाड्यांनी फायनल असेल, बाऱ्या असतील, प्रत्येक फळामध्ये चांगल्या बाऱ्या लावलेल्या आहे. याचं काय नाव आहे? महाकाल. कुठं झाली काय खरेदी याची? हे दत्ता मोठे यांच्याकडून घेतला होता आपण. दत्ता शेठ मोठे, हा सांगोले व्यापारी यांच्याकडून घेतला. आता कसं आहे दाताला वगैरे? आता 15-20 दिवस झाले त्यांनी दात लावलेला आहे, दुसरा झालेला आहे. आता कुठं पळतो तो? आता जोकाटाच बोलतो. जो पहिला तो जो आणला, जो 1.5 वर्ष कांड्यावर पळावला, त्याच्यानंतर आता जोकाटा दोन्ही कांदी बोलतो. हा शंभू आहे. शंभू आहे ना? हा. कुठं झाली खरेदी याची? हे आमचे मित्र आहे,
गायकवाड लोणी काळभर त्यांच्याकडून घेतलेला आहे हा गोरा. आता कुठं कांड्या वगैरे आता हा जोकाटा जो पळणार आहे त्या दिवशी मोकळ्या गाठाला रिझल्ट दिलीत, 1 नंबर पळालेला आहे. आता त्याला जोकाटा घ्यायचा आहे साबलवडीला. गोडीचं नाव काय आहे? तिचं नाव राणी. राणी ही मरकळमधून घेतलेली आहे, दीपक शेठ पाचपुते 1.5 लाख रुपयाची खरेदी आहे. आज आहे ना 20 फुटावरून कुठं कांड्याला याच्यावर दर्शनाजवळ तरी 1 नंबर जाते. माणूस असू नसू एकदम शिस्तीला हा. आणि पंचकल्याणी देवकने आणि गोडी एकच नंबर आहे. कधी पाय उचलून नाही, कधी काय नाही, सगळं एकदम. हा. याचं काय नाव आहे? याचं नाव चिमणे आहे. पुन्हा झालती खरेदी याची? ही खरचुंडीच्या बाजारावरून घेतलेली. किती झालती काय? ह्या 20,000ला घेतला. 20,000ला. हा. आणला तेव्हा कसं काय नियोजन केलं? आणलं तेव्हा मोकळ्या घाटात पहिल्यांदा दामाटला, पहिल्याच घाटात 1 नंबर पळाला. त्याच्यानंतर वडगावच्या घाटामध्ये दामाटला चांगला पळाला, चांगला पळतोय आता. कांड्यावर. हा, डाव्या खांद्यावर पळतोय, चांगला पळतोय. याचं काय नाव आहे? याचं नाव मायबे आहे. याची कुठं झालती खरेदी काय? याची खरचुंडीच्या बाजारावरून घेतला. किती झालं आता दिवस? ही याला आता जवळजवळ 9-10 गाठ झाले. 9-10 मोठ्या जोकाटा पुढे उजव्या खांद्यावर पळतोय, चांगला फेरीला पळतोय, फायनलला पण 1-2 गाठ धरला होता, चांगला पळतोय. 9-10 गाठ जात याची? याची हा कोशामध्ये येतोय जरा थोडा, पांढऱ्या जातवनच आहे चांगला. बाबा नमस्कार. नमस्कार. पहिलं नाव सांगा आपलं. पांडुरंग काशीराम पोटले. किती वर्षाची आहे परंपरा बैलगाड्याचा नाद वगैरे? आमच्या आजोबापासून. आजोबा कशी असायची बैल वगैरे पहिली काय? बैल आमच्या आजोबाची चांगलीच होती, जुनी बैल होती. त्याचं एखादं नाव चातुर्यानं, एखादं नाव दाऱ्यागा, अशी बैल होती. सोम्या होता, एक सोम्या बैल होता, असंच म्हैसूर म्हणून. चांगली परंपरा होती आमच्या आधी. आणि त्या टायमाला याच्यापेक्षा लय मोठाली चाकं होती, ती उचलत नव्हती 2-2 गाड्या. तो गाडा आमचा आजीचा. 3 नंबर चुलते आमचे आप्पा. बैलांचा व्यवहार सगळं बघायचे, सगळी ते त्या टायमाला 10-12 बैल सगळं पाहिजे. ते भाऊ त्यांच्या हाताखाली असं आम्ही असायचं. आम्ही इथंच सगळे राहायला होते, एक जागी सगळं. त्यानंतर व्हायला निघाल्यानंतर आम्ही तिकडे गेलो. बैलाची जोपासना की आमचे आप्पा लय वळण, त्यांच्यापासूनच आम्हाला वळण लागलं. त्यांच्यापासूनच आम्हाला दोघा भावांना नाद होता, बाकीच्या भावांना नाद नव्हता. आम्ही 10 जण भाऊ, 10 जणांचे भाऊ. ही मग बारकाली पोर आमची. आता हे 2 नातू आहे, बारकाली नातू आहे. आणि आमचे 2 भाऊ वारलेत. आणि ही परंपरा आम्ही टिकवली भावांनी, आमच्या ते पोरांनी टिकवायची चालवली. आमची हात पाय थकले जातात, आपलं मागं बरोबर बघायचं थोडंफार. महाकालची जुपणीचं नियोजन कोण करतं बरं? महाकालच्या झुपणीचं नियोजन सोमनाथ दोंडकर म्हणून आमचे पाहुणे आणि बंधू बी ते, आणि दत्ताशेठ आंबोले, हे 2 जण महाकालचे. दत्ताशेठ आंबोले महाकाल धरायला पुढे असतात आणि सोमनाथ दोंडकर हे झुपणीला असतात. हे 2घच अख्ख्या बैलाचं नियोजन करत असतात 2 जण. बंदीनंतर ना तुम्हाला कशी काय आवड लागली बैलगाड्याची? बंदीनंतर आवड कशी लागली, आमची कोरोनात आजी वारली. मग आमच्या आजोबांना पहिल्यापासून बैलांचा, जनावरांचा खूप नाद. मग आजी वारल्यानंतर आजोबाशी एकटे असायचे थोडे हे. मग सहज मी म्हणलं, आप्पा तुम्हाला असं करमत नाही तर काय केलं पाहिजे? मग मी म्हणलं तुम्हाला गोरी घेऊन देऊ का 1-2? मग ते मला म्हणले चालतंय बाळा. मग मी आमच्या मावस भाऊ राम साखरे त्यांचा महापूर झाला, म्हणलं गोरी की आपल्याला घ्यायचे, असा विषय आहे आमच्या यांना. मग आम्ही आजोबांसाठी 2 गोरी आणली. ती पहिल्यांदा एक म्हैसूर घातला आणि हा महाकाल आणला. अशी 2 गोरी आणली आणि त्यात म्हैसूर काय तेवढा हे नाही झाला, महाकालनी नादच केला आमचा चालू. आणि मग तिथून पुढं मग आजोबांनी आणल्यानंतर त्या आजोबांनी पारखी लगेच सांगितलं, वरा 1 नंबर आहे, असा आहे तसा आहे, त्याला कसा पळवायचा, काय पळवायचा, सगळं नियोजन दिलं. आणि तिथून पुढं गोराच 1 नंबर हे झाला. आणि त्याच्यात असं हे झालं, गोरा एवढा पळायला लागला आणि 7-8 महिन्यानंतर आजोबांचं निधन झालं आमच्या. पण निधन झाल्यानंतर बी बाबा 13व्या नंतर बी मग महाकालचं असं झालं, तो अजून जोरात पळायला लागला. असा बैल पळायला लागला की टॉपच्याच बाऱ्यांपुढं 1च नंबर करायला लागला.